नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. यांची गुढी वगैरे उभारून झालेली असते. सगळे शाळेतले कर्मचारी, पालक सगळे आलेले असतात आणि आता बडबड करायला लागलेले असतात. कुणी दगड उचललेलं असतो तर कुणी अंगावर मारायला धावलेलं असतं. या लोकांनी जी शाळा आहे ना, यांच्या चुकीपायी ते तांबटकरच्या खिशात घातली आणि आपल्या पोरांचं आपलं नुकसान केले. आता परत फी कुठून भरायची आणि पोरांना नवीन ऍडमिशन कुठून द्यायचं. पालक त्यांच्यामध्ये चर्चा करत असतात आणि खूप आक्रोश असा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो. आता रमाच्या घरच्यांना सगळ्यांना ते मारणार अशी काय अवस्था निर्माण झालेली असते. भयान असं अवस्था त्या पालकांनी तयार केलेली असते. रमाच्या दारात अगदी गुढी उभारल्या लगेच हा तमाशा सुरू झालेला असतो. अक्षय रमा सगळे शांत करण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यातलं कुणी काय ऐकायला तयार नसतं. लोक म्हणत असतात की यांना अद्दल ही घडवायलाच हवी, त्याच्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. दुसऱ्या लोकांना वेठीस धरायला यांना मजा वाटतीये ना. आपल्या मुलांचं नुकसान करताय आपण, एवढी मोठी फी भरली आणि आता ऐन वेळेला हात वर करताय. यांना अद्दल घडायलाच हवी. आता रमा, अक्षय, आनंद सगळे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की शांत व्हा, तुमचं म्हणणं मी ऐकतो, आमचंही तुम्ही म्हणणं ऐका. त्या पालकांमध्ये इतका काय राग भरलेला असतो की त्यातलं कोणीही ऐकायला तयार नसतं आणि सगळे अगदी आरडाओरडा करून सगळं त्यांचं जे आवार आहे ते अगदी गरजवून टाकलेलं असतं की शांत बसा, शांत बसा. कुणीही शांत बसायला तयार नसतं. कधीही ते रमाच्या घरच्यांवर अटॅक करतील अशी परिस्थिती झालेली असते. प्रत्येकाने दगड उचललेलं असतो आणि आता मारणार की काय अशी अवस्था होते. काही म्हणतात अद्दल घडवायला हवी, काही म्हणतात घडवलीच पाहिजे, त्याच्याशिवाय अशी लोक वठणीवर येत नसतात. अक्षय अगदी हात जोडत असतो, थांबा मी काय म्हणतोय ऐकून घ्या, पण त्यातलं कुणी काय ऐकायला तयार नसतं. एक माणूस दगड मारणारच, तेवढ्यात काय अक्षयचं आणि रमाचं त्याच्या हाताकडे लक्ष जातं. तो दगड मारल्यावर घरातला कुणालाही लागू शकला असता. हात उचललेला असतो आणि आता तो मारणार, तेवढ्यात अक्षय रमाला असे लांब खेचतो आणि त्या माणसाचा हात मागून धरलेला असं तांबटकरने आणि जोरात असा किंचाळतो की थांबा, असं काही करू नका, सगळ्यांनी जागेवर थांबा. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की हा कोण आहे, आम्हाला थांबा असं म्हणतोय. आता रमाच्या घरचे सगळे या तांबटकरे बघायला लागलेले असतात की हा नवीन माणूस कोण आहे. तांबटकर त्या माणसाच्या हातातला दगड घेतो आणि आज शुभ दिवस आहे ना, मग हिंसा नको, शांततेत सगळं पार पाडू की कशाला हा भांडणं, आरडाओरडा आणि हे दगडफेक करताय तुम्ही. शांत बसा, आपण शांत बोलून प्रश्न सोडूया. सगळ्यांनाच आश्चर्य झालेलं असतं, म्हणजे रमाला आणि अक्षयला, की हा तांबटकर इथे कसा आलाय, एवढी हिंमत की डायरेक्ट आपल्या दारात आलाय. सगळी लोक आपापसात कुजबूज करत असतात की हा माणूस कोण आहे आणि इथे येऊन थांबवतोय, म्हणजे हा नक्की आहे तरी कोण. अक्षय आणि रमा तांबटकरकडे आश्चर्याने बघत असतात. आता मात्र आजी अक्षयला म्हणते, अक्षय हे कोण आहेत. अक्षयला इतका राग आलेला असतो, आजी हेच तांबटकर आहे, यांनीच सगळं वाटोळं चालवलंय. हे ऐकल्यावर सगळ्यांना राग आलेला असतो. या तांबटकरला मारू की काय अशी रमाच्या घरच्या लोकांची अवस्था झालेली असते. एवढं बरबाद केलंय आणि तोंड वर करून परत यांच्या दारात तो आलेला असतो. तांबटकरच्या मागे असती रेवा. तांबटकर माघारी बघतात, रेवा बरोबर समोर येऊन उभी राहते. आता मात्र रेवाला बघितल्यावर अजूनच सगळ्यांना धक्का बसलेला असतो की तांबटकर सोबत रेवा हे गणित काही जुळतच नसतं, की रेवाचा आणि तांबटकरचा संबंध काय. बरं असे शॉक मध्ये रमाच्या घरचे सगळे लोक गेलेले असतात. रेवाला बघितल्या रेवाला कसं त्या कार्यक्रमातून ओढून नेलेलं असतं पोलिसांनी, पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तर सगळा काही प्रसंग सगळ्या घरच्या लोकांना आठवायला लागलेलं असतो. रेवाचं ते वागणं, रेवाचं ते विकृतपणा सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतो. सगळ्यात महत्वाचं, रेवाने अभिला फसवलेलं असतं, गोड गोड नाटक केलेलं असतं प्रेमाचं, लग्नाचं, तुझ्याशिवाय एक क्षणही दूर राहू शकत नाही, आणि वेगळंच काहीतरी कारस्थान करायला आलेली असते ती अक्षयच्या घरात. ती जेव्हा या घरातून जाते तेव्हाच ते काय आहे सत्य सगळ्यांना कळालेलं असतं. आता अभिला एका मिनिटात ते सगळं काही आठवायला लागलेलं असतं. तांबटकर हसत असतो, एकमेकांकडे. रेवा बघत असते तांबटकरकडे आणि तांबटकर बघतो रेवाकडे. आनंद म्हणतो, रेवा ही इथे कशी, हिचं काय काम आहे इथे. रमा अक्षयला म्हणते, इथे काय करते, हिचं काय काम आहे इथे. आता ती म्हणते की ही जेलमधून सुटलीच कशी आणि कधी. तांबटकरचा हात पकडून रेवा पुढे पुढे येत असते, अगदी या सगळ्या लोकांच्या जवळ. रमा आता रागाने म्हणते, तू का आलीस आमच्या दारात परत. तुमच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी मी इथे आलीये, बाकी काहीच काम नाहीये माझं. या घरचं मीठ खाल्लंय आणि त्याला मी जागणार. या घरावर मी कुणालाही दगडफेक करू देणार नाहीये. कुणी काही घाबरू नका, मी काहीच होऊ देणार नाहीये. पॅरेंट्स लोकांना मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतेय, तुम्ही रमा अक्षयवर जो भरोसा ठेवला किंवा विश्वास दाखवून तुमच्या मुलांचं भविष्य त्यांच्या ताब्यात दिलं होतं ते तसंच ठेवा. अजिबात त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका, कारण रमा अक्षय खरंच चांगले माणसं आहे. मी खरंच तुम्हाला विनंती करते की असं काही गैरसमज करू नका. ही दोघंही चांगली आहे आणि तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच गैर होणार नाहीये. हे योग्य तोच निर्णय घेतील. रेवा विश्वनाथ तांबटकर
अण्णांच्या या प्रॉपर्टीवर दाखवलेला मालकी हक्क काढून घेते आणि तुमची प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात देते. आजपासून या प्रॉपर्टीशी माझा काही एक संबंध राहणार नाहीये. मी हे स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगतेय. मी म्हणतो हिने तांबटकरशी लग्न केलं. अभिला अजून धक्का बसतो. हो, मी ही केस आणि प्रॉपर्टीवर दाखवलेला दावा मागे घेतेय. आजपासून तुम्ही सगळे फ्री आहात. कुठल्याच केसमध्ये तुम्ही अडकणार नाही आहात. रेवा आता हसत असते. तांबटकर सुद्धा हसत असतो आणि म्हणते, खरं तर रमा अक्षयचा हक्क हिरावून मला आनंदात राहायचं नाहीये. त्यांना दुःखात ढकलून मी का आनंदात राहू. सगळ्या पॅरेंट्सला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतेय, या दोघांच्या हातामध्ये तुमच्या मुलांचं भविष्य खूप ब्राईट असणारे. विश्वास ठेवा, खूप चांगले लोक आहेत ही. तर सगळे जे पॅरेंट्स असतात ते कुजबूज करायला लागतात आणि एक लगेच म्हणते की थँक्यू मॅम, तुम्ही हे सगळं केलंय. रेवाला सगळे पॅरेंट्स लोक थँक्यू म्हणत असतात. रेवा म्हणते थँक्यू मला नका म्हणू, या दोघांना थँक्यू म्हणा. या दोघांनी सगळं काही केलंय म्हणून यांची प्रॉपर्टी यांना परत मिळते. अण्णांना दिलेलं वचन, अण्णांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी या दोघांनी खूप काही धावपळ केली, अगदी जीवाचं रान केलं आणि शेवटी तेच जिंकले. त्यांची प्रॉपर्टी त्यांना सुखरूप मिळतीये. पॅरेंट्स लोक असतात ती म्हणतात, अक्षय सर खरंच आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला, खरंच आय एम सॉरी. कुणी हात जोडत असतं, कुणी सॉरी म्हणत असतं. प्रत्येक पालकाला पश्चाताप झालेला असतो. आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला त्याबद्दल खरंच सॉरी अक्षय सर, आम्ही असं वागायला नको होतं. रमाची सुद्धा काही लोक माफी मागत असतात, हात जोडत असतात की खरंच माफ करा, आमची चुकच झाली, आम्ही असं तुमच्यासोबत वागायला नको होतं. तर ज्या हाताने दगड उचलला ना त्याच हाताने आता माफी मागतोय. खरंच आम्ही जे वागलो ते चुकीचं आहे, असं वागायला नको होतं. तुमच्यावर अविश्वास आम्ही दाखवायला नकोच होता. अक्षय रमा दोघेही हात जोडतात आणि पॅरेंट्स लोकांचे आभार मानत असतात. कारण पॅरेंट्स लोकांना त्यांची चूक कळालेली असते आणि अक्षयला आणि रमाला त्यांची सगळी काही प्रॉपर्टी मिळालेली असते. तर सर तुम्ही शब्दाला जागला, तुम्ही शाळा वाचवली, आमच्या मुलांचं भवितव्य वाचवलं तुम्ही, नाही तर ऐन वेळेला आमची मुलं कुठे गेली असती. आम्ही सगळेजण सण साजरा करणार आहोत, निर्धास्त राहणार आहोत. रमाचे अक्षयचे आभार मानलेले असतात. धन्यवाद, तुमच्यामुळे सगळं काही सुखरूप होतंय आता. आणि आता अभिला मात्र राग आलेला असतो की हे रेवा तोंड वर करून त्या तांबटकरशी लग्न केलं आणि परत इथे आली आमच्या समोर. अभिने आता तोंड फुगवून घेतलेलं असतं. हे जी पॅरेंट्स लोक असतात ती सारखी धन्यवाद धन्यवाद असं म्हणत असतात आणि हात जोडून आभार मानत असतात. तांबटकर म्हणतो, अण्णासाहेबांनी सह्या केलेले सगळे पेपर माझ्याकडे होते आणि सगळ्या लोकांना ते पेपर दाखवतो आणि तांबटकर सगळ्यांच्या समोर ते पेपर फाडून टाकतो. म्हणजे त्यांनी जे अण्णांवर केस वगैरे केली आहे ती केस आता संपलेली असते आणि अण्णा निर्दोष सुटलेले असतात. आतापर्यंत अण्णा स्वतःला लपवत इकडे तिकडे फिरत असतात. त्याची काहीच गरज उरलेली नसते, कारण तांबटकरने जेवढ्या काही केस लावलेले असतात अण्णांवर सगळ्या आता संपलेले असतात. त्याने ते पेपर असतात तेच फाडून टाकलेले असतात. प्रॉपर्टीचे पेपर असे फाडतो आणि सगळीकडे उधळून देतो. आता थोडा वेळ थांबून हे सगळं बघून मग आता लगेच रेवा म्हणते, या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला फक्त आणि फक्त रमा आहे, रमाशिवाय दुसरं कोणीच नाही. सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती रमाची, आता कुणीही इथे हक्क सांगायला येणार नाही. खरी वारसदार रमाच असणार आहे, त्यामुळे डोंट वरी, सगळं काही रमा तुझं आहे आणि तुला परत मिळतंय. पॅरेंट्स लोक असतात ते आता तांबटकरचे सुद्धा आभार मानतात, हात जोडतात. मनापासून आभार, खरंच खूप चांगलं काम केलंय तुम्ही तांबटकर साहेब. तुमचं मन खरंच खूप मोठं आहे तांबटकर सर. आता आम्ही खऱ्या अर्थाने विजयाची गुढी उभारू शकतोय. आता आम्ही जाणार आणि सण साजरा करणार बघा. थँक्यू रमा मॅडम आणि अक्षय सर, सगळं काही छान झालंय तुमच्या प्रयत्नांमुळे. आता सगळे जे लोक आलेले असतात ते सगळे माघारी गेलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, तांबटकर हे काय नवीन नाटक आहे, आता काय नवीन खेळ रचलाय आणि त्या सगळ्यामध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. एवढा खेळ करून तुझं भागलं नाहीये का, अजून खेळ करायचा विचार करतोय. रमा म्हणते, त्यांना आधीच कळालं होतं की ही केस ते हरणार आहे, म्हणून तर त्यांनी हे सगळं नाटक रचलंय. म्हणते, आम्हाला कळणार नाही इतपत दूधखुळे आहोत का, सगळं काही आम्हाला कळतं. तुम्हाला जसं कळतं त्यातलं थोडंफार तरी आम्हाला कळतं ना तांबटकर सर. मात्र आजी चिडलेली असते आणि रेवाला म्हणते की रेवा तू इथे आलीच कशाला, मुकादमांच्या घरात तुला थाराच नाहीये, इथे येण्याची तू हिंमतच कशी केलीये. रेवा तुला काहीतरी विचारतीये मी. कोर्टामध्ये ही केस कायदेशीररित्या आम्ही जिंकलो असतो, तुला हे करायची अजिबात काही गरज नव्हती. मयुरी म्हणते, रेवा ही केस मागे घेऊन तू आमच्यावर उपकार करते असं तुला रेवा वाटत असेल तर तुझा गैरसमज आहे. तशीही आम्ही केस जिंकलोच असतो, अगदी काहीही झालं असतं तरी. आनंद म्हणतो, तू किती जरी चांगली वागलीस ना तरी तू आमचं जे काही नुकसान केलंय ना त्याची नुकसान भरपाई तर कधीच होऊ शकत नाहीये. कितीही चांगलं वागायचा प्रयत्न कर, कुटुंबाचं आणि वैयक्तिक नुकसान सुद्धा कधीच भरून निघणार नाहीये. आता रेवाला एवढ्यांचे टोमणे ऐकून इरिटेट झालेलं असतं. रेवा जोरात म्हणते, बास. वाटलं होतं मुकादम कुटुंब मोठ्या मनाने मला माफ करेल, काही शांत होईल आणि किमान 2 शब्द तरी ऐकून घेणार, एवढं असं अपेक्षा होती. पण नाही, सगळे तर माझ्यावर आरोपच करत सुटलेत. इतक्या वर्षांनी राग निवाळला असेल, पण नाही, तुमचा राग आहे तसाच आहे. म्हणते, ऐकण्यासाठी बोलण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाहीये, तर आता ऐकायचं काय आणि बोलायचं काय. तेव्हा म्हणते, काही शिल्लक राहिलं नाही. तू काय बोलतेस रमा, तुझं तुला तरी कळतंय का. जे कुटुंब आहे ते कालही होतं आणि आजही आहे.
जे कुटुंब परत एकत्र यायला, माझं कुटुंब मला मिळायला खूप वर्ष उलटलीये, त्यानंतर माझं कुटुंब मला मिळालंय रेवा, असं सहजासहजी ते कुटुंब मला मिळालं नाहीये. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. खूप काही सहन केली अगदी सगळ्यांनी. कळतंय का तुला रेवा? रेवा म्हणते, तुला काय वाटतंय ग रमा? सहन फक्त तूच केलंय का? बाकीच्यांनीही सहन केलंय की? मीही खूप भोगलंय. जेलमध्ये 1-2 वर्ष नाही, तब्बल मी 7 वर्ष काढलीये. जेलमध्ये 7 वर्ष कशी काढलीये ना, माझं मला माहितीये. त्यामुळे तू भोगलंस असं एवढं नको सांगूस. काय आणि कसे दिवस काढलेत ना, त्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाहीये. म्हणजे तुझ्या कर्माचं फळ होतं, ते आम्हाला काय सांगतेस तू जे केलं ते तू भोगलंस, आम्हाला काय कौतुक सांगतेय त्याचं? चुका केल्या, जे वाईट वागली त्याच्यामुळे तिथे होतीस तू, आम्हाला काय सांगतेस? आम्ही ज्या चुका केल्याच नाही त्या चुकांची शिक्षा भोगली आम्ही, विनाकारण, कारण नसताना. कळतंय का रेवा तुला? इथं विश्वास ठेवला होता, तुझ्यावर प्रेम केलं, राहायला घर दिलं, आपल्या माणसांमध्ये सामावून घेतलं, पण शेवटी तू काय केलंस? सगळ्यांचा विश्वासघात. मी केलाय विश्वासघात. त्या वयात माझ्या हातातून काय होत होतं, काय घडत होतं, खरंच मला काही कळत नव्हतं, पण चूक झाली हे मान्य करते मी. अल्लडपणा होतं ते. आता समजतंय मला काय चूक, काय बरोबर, काय करायला हवं किंवा काय करायला नको. त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. मुळात माझ्या या आयुष्याने मला खूप काही शिकवलंय. माणसांची किंमत करणं, माणसांना जपणं, सगळंच काही शिकवलंय मला. रमा, तुझ्या मैत्रीची किंमत शिकवलीये मला आणि आता रडायला लागलेली असते रेवा. प्लीज मला माफ कर. आजपर्यंत केलेल्या पापाची जाणीव झालीये मला. सगळं काही भोगलंय मी आणि रिअलाइज सुद्धा झालंय की मी खरंच चुकले आणि चुकीचंच वागत होते. त्यामुळे मी माझी चूक मान्य करतेय. तू सुद्धा मोठ्या मनाने मला माफ कर रमा. मी आता सुधारण्याचा प्रयत्न करते. आयुष्याने खूप काही शिकवलंय मला, त्यातून नक्कीच मी सुधारण्याचा प्रयत्न करते. मला आयुष्याने ही शेवटची संधी दिली आणि या संधीचं मला सोनं करायचंय. विश्वास ठेव माझ्यावर. अक्षय म्हणतोय, नको नाटक करू आणि हे काही जे काही खोटं बोलतीयस ना ते बंद कर. अजिबात काही खोटं बोलायची गरज नाहीये. ऐकून घ्यायची इच्छा पण नाहीये आणि वेळ तर त्याहून नाहीये. त्यामुळे हे नाटक आहे ना बंद कर. अक्षय, माझ्या भावना खोट्या नाहीये. अक्षय म्हणतो, नको ग नाटकं करू. बास किती ते नाटकं करशील? थकत नाहीस का ग तू? आधी सगळी काही नाटकं करून झाली. आता कोणी फसणार नाही आणि तुझ्यावर विश्वास सुद्धा कोणी ठेवणार नाही. त्यामुळे बास, ही नाटकं बंद कर. रमा बिचारी साधी आहे. आधी तिने विश्वास ठेवला, तुझ्या सगळ्या याला ती बळी पडली, पण आता नाही. पूर्वीची रमा नाहीये ती, आता बळी पडणार नाहीये. पण आता मध्ये बोलायला लागलेला असतो. एक मिनिट. रमा, अक्षय आणि सगळंच कुटुंब चा संताप चुकीचा नाहीये असं मला वाटतंय, पण आता जो तुम्ही स्टँड घेताय ना तो चुकीचा आहे असं मला वाटतंय. संताप चुकीचा नाही याबद्दल तर मी अगदी स्पष्टच म्हणतो, पण आता तुम्ही जे वागताय, बोलताय ते अगदी चुकीचं आहे असं मला वाटतंय. त्या चुकीची जाणीव तुम्हाला आज ना उद्या नक्की होणार, मला माहितीये. पटकर म्हणतो, जरा विचार करा. मी जर ठरवलं असतं तर काहीही होऊ शकलं असतं. अगदी काहीही. लक्षात येते का? कोर्टाचा निर्णय, त्याला लागणारा वेळ, हे सगळं खूप काळ उलटून गेलं असतं. मी जर ठरवलं असतं तर ही केस अशीच वर्षानुवर्ष चालू राहिली असती, अशी जागेवर संपली नसती. मग काय हाल झाले असते तुमचे? याचा अंदाज रमा अक्षयला तर आलाच असेल, हो की नाही? त्यातलं काहीही न करता आम्ही खूप महत्वाचा निर्णय घेतला, आम्ही दोघांनी मिळून, फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी. पटकर आता म्हणतो, तुमची प्रॉपर्टी सुखरूप मिळाली ना तुम्हाला, याची जाणीव ठेवावी कमीत कमी आणि रेवाला माफ करावं असं मला वाटतं. याची जरा जरी जाणीव असेल तर रेवाशी तुम्ही जरा चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल. तांबटकर अगदी स्पष्ट बोललेलं असतो. तसं मी स्वतः विश्वनाथ तांबटकर तुमच्याकडे विनंती करतो की रेवाला चांगली वागणूक द्या. कसं आहे ना, आमचा मोठेपणा आम्ही दाखवलाय, मनाचा मोठेपणा आम्ही दाखवलाय, आमचं काम तर झालंय. आता उरलंय तुमचं काम. बघू आता तुमच्या मनाचा मोठेपणा किती आहे, तुम्ही रेवाला माफ करता की नाही. तांबटकर हात जोडतो आणि म्हणतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पूर्ण परिवाराला. आनंद झाला, खेळ रंगात आला. तांबटकर आता रेवाला घेऊन तिथून निघून जातो. हे घरचे लोक मात्र आश्चर्यचकित होऊन रेवाकडे आणि त्या तांबटकरकडे बघत थांबलेले असतात. तो येतो, तमाशा करतो, पेपर फाडतो, सगळं काही तुम्हाला दिलंय असं म्हणतो आणि निघून गेलेलं असतो. हे लोक मात्र थक्क होऊन त्या दोघांकडेच बघत राहिलेले असतात. रेवा आता घरी येते आणि तिच्या बेडवर बसून अशी काय रडायला लागलेली असते. रेवाला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो. शांत हो, बघितलं ना कसं मनस्ताप झाला. नको म्हणत होतो, पण तुला मात्र त्या लोकांना काय पुढे पुढे करायचं होतं काय माहिती. बघितलं ना तुला कसं त्रास होतोय रेवा. पण या सगळ्यापासून खूप दूर निघून जाऊ, काही एक संबंध राहणार नाहीये. मग अक्षय तुझ्या डोळ्यासमोर येणार, तोपर्यंत जुनी दुखणी तुला अशीच टोचत राहणार आहे रेवा. आपण इथून निघून जाऊया. आपल्या आयुष्यात यायच्या आधी आपण किती आनंदात होतो रेवा, आठव जरा. रेवा आता रडत असते आणि म्हणते, विशू मी आनंदात नव्हते, कधीच आनंदात नव्हते. तू सांग विशू, मी कशा आनंदात राहू, कसा आनंद साजरा करू. माझा भूतकाळ सतत माझ्या मनात असतो आणि सतत मला पोखरत असतो. ती जरी शांतपणे जपण्याचा प्रयत्न केला, दोन चेहरे सतत माझ्या समोर येतात आणि मला टोचत असतात. ते कधीच माझ्या समोरून जात नाही किंवा माझ्या मनातूनही नाही. सतत माझ्या मनात तोच विचार चालू असतो विशू.
सारखे येऊन मला जाब विचारतात, मी जी काय वागली आहे ती का वागली, कशासाठी वागली, हे सगळं करून मला काय मिळालं. प्रत्येक वेळेला टोचून टोचून मला जाब विचारत असतात. मी कशी शांत होऊ किंवा सगळं काही मागे टाकू, तूच सांग बरं विशू. आता रडत असते, तिला फार पश्चाताप होत असतो. रेवा जी काही वागली आहे याआधी त्या गोष्टीचा तिला आजपर्यंत पश्चाताप होत असतो. तांबडकर म्हणतो, आपण इथून खूप खूप लांब निघून जाऊया, परदेशात जाऊया, कुणाचा काही एक संबंध राहणार नाही अशा ठिकाणी आपण जाऊया. रेवा प्लीज तू रडू नकोस आणि स्वतःला वाईट वाटून घेऊ नको. तुला जर बरं वाटणार असेल तर आपण इतकं दूर निघून जाऊ की आपल्यापर्यंत कुणीच पोहोचणार नाही. युरोप, अमेरिका, 7 समुद्राच्या पलीकडे जाऊया की कुणाचा चेहरा सुद्धा दिसणार नाही. आठवणं तर लांब राहिलं. सांग, येशील का माझ्या बरोबर? मी आत्ता तयारी करतो, आपण लगेच निघून जाऊया. नाही विशू, पळून जाऊन प्रश्न नाही सुटते, तसेच मनात घर करून राहणार आहेत. आणि आपण दूर जरी गेलो तरी जे घडलंय ते थोडी बदलणार आहे. जोपर्यंत रमा अक्षय मला माफ करत नाही तोपर्यंत मी इथून काय हलत नसते. मी इथेच राहणार आहे विशू. काहीही झालं तरी मी इथून कुठेही जाणार नाही. ते जेव्हा मला म्हणतील की मोकळ्या मनाने माफ केलं जे झालंय, तेव्हा मी इथून हलणार आहे. विशू, तुला या दलदलीत मी अडकून ठेवणार नाहीये. ही लढाई माझ्या एकटीची आहे, माझ्या लोकांची आहे, माझ्या माणसांबरोबरची आहे. आणि माझ्यासोबत या दलदलीत तुला अडकवणार नाही आणि तुला त्रासही करू देणार नाही. मी तुला सगळ्यातून मुक्त करणार आहे विशू. या सगळ्यात तुला जर त्रास झाला माझ्यामुळे तर मला हे आवडणार नाही या विशू. रेवा, काय बोलतीये तू? आणि मी वेगळे आहोत का? आपण दोघे एकच आहे ना. तुझं त्रास तो माझा त्रास, तुझं दुःख ते माझं दुःख, मग वेगळे कसं झालो आपण? जी लढाई ती माझी लढाई आहे आणि तुला वचन दिलं होतं मी की सावलीसारखा तुझ्या सोबत असेल. असंच कसं मधून निघून जाऊ? कशी बोलतेस तू रेवा? आता या कठीण वळणावर साथ सोडू असं म्हणतेस तू? तुला माहित नाहीये, जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर, जीवापाड. आणि संकटात तुला एकटं सोडून जाणारा नाहीये हा तांबटकर. मला खूप वाईट वाटत असतं, पश्चाताप होत असतो. ती काही जी काही वागली आहे त्याचा आणि या सगळ्यांकडून माफीची अपेक्षा असते तिला. तर अशी मिठी मारते विश्वंभर तांबटकरला आणि विशू असं म्हणून ती खूप रडायला लागलेली असते परत त्याच्या मिठीत जाऊन. रेवाला खरंच पश्चाताप होत असतो सगळ्याच गोष्टींचा. इकडे मात्र अक्षयने घरच्या सगळ्या लोकांना समोर बसवलेलं असतं आणि आतापर्यंत जे काही प्रसंग त्यांच्यावर ओढवलाय, जी काही परिस्थिती ती भोगताय, ती कशामुळे, कुणामुळे, काय आणि कशी झाली हे सगळं काही स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कोर्ट कचेरी, जे काही आपल्याला त्रास होतोय, फक्त आणि फक्त या मागे एकच सूत्रधार म्हणजे ती रेवा आहे. रेवाने सगळं घडवून आणलं आणि म्हणून आपल्या आयुष्यात एवढं मोठं वादळ आलं. म्हणते सगळ्यांनाच टेन्शन आलं असतं म्हणून आम्ही तुम्हाला काहीच सांगितलं नाही नक्की काय आणि कसं चाललंय. आणि रेवाचं नाव तर मुद्दामून घेतलं नव्हतं. आंबटकरची डार्लिंग म्हणजेच रेवा, सूत्रधार. जी म्हणते आता कुठे लक्षात येतंय तुम्ही दोघं तणावाखाली का होता इतक्या दिवस. मात्र चिडलेलं असतो, कळतच नाहीये काय बाई रे ती, कुठल्याही थराला जाऊ शकते का ती रेवा? जेलमधनं बाहेर आली कधी आणि कशी? ओके, तांबटकर बरोबर लग्न केलंय, म्हाताऱ्या बरोबर. काय तमाशा लावलाय त्या रेवाने. अभिला फार वाईट वाटत असतं रेवाने लग्न केलंय. अभि म्हणतो किती नीच रे ही, कपडे बदलल्यासारखे नवरे बदलती ही बाई आणि फसवलं की काय ते तांबटकरला हिने. जी म्हणतात अभिषेक, रेवा आहे ती किती कपटी पाताळ यंत्री आहे, आपल्याला चांगलंच माहितीये ना, कशाला एवढा विचार करतोय. कडू कारलंय ती, कधी गोड व्हायला लागली. कॉल हृदय परिवर्तन असं काही एक नाहीये. मला तर वादळापूर्वीची शांतता वाटतीये ती, कारण ती रेवा आहे, ती चेंज होणार नाहीये. आनंद म्हणतो सगळं काही मोठं प्लॅनिंग वाटतंय. तांबटकर सारखा माणूस इतक्या सहजासहजी माघार घेईन हे एक्सेप्टच होत नाहीये. आज अण्णांची प्रॉपर्टी देऊन गेलाय, पण त्याच्या मोबदल्यात उद्या काय मागेल नियम नाही आहे त्याचा. अभि म्हणतो एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचंय. त्याला खूप सावध राहायला लागणार आहे अक्षय. ही नाटकी आहे रे ही बाई. रेवा मयुरी म्हणते, हात जोडून माफी मागते, डोळ्यात पाणी काय आणते. असा काय राग आला होता ना मला तिचा. 7 वर्ष तुरुंगात जाऊन आली म्हणून काय झालं, तिने केलेल्या जखमा अजूनही ओल्या आहेत, भरल्या नाहीत त्या. अभि म्हणतो ताई काही नाही, गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आणि इमोशनल कार्ड खेळलीये, बाकी काही नाही. सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं असतं आणि टेन्शनही आलेलं असतं. जे काही झालंय त्याच्यानंतर भयानक असं काहीतरी घडणार यात काही शंकाच नाही. सगळ्यात जास्त अभिला वाईट वाटलेलं असतं, ही नालायक बाई कधी सुधारणार आहे. माझ्याच्या नजरेत झाली असेल महान वगैरे, पण माझ्या नजरेत अजूनही गुन्हेगारच आहे. अक्षय म्हणतो अभि नशीब आहे तुझं तिच्या तावडीतून सुटलाय तू, देवाचे आभार मान, नाही तर पश्चाताप झाला असता आतापर्यंत. तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही, यापुढे काहीही झालं तरी लक्षात ठेवा. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं रेवाशी बोलणं किंवा तिच्यावर विश्वास ठेवणं आता हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायचंय. काही शिकलो नाही असं वाटायला नको हा, काही बरंच काही शिकलोय आपण. आता जखमा देईल ना ती तर इतक्या खोल असणारे आणि कधी न भरणारे असणारे, कोणीच सावरू शकणार नाही असं काहीतरी ती धमाका करणार आहे. हे सगळे बोलत असतात पण रमा काही बोलत नसते. रमा एकदम शांत असते. आजी म्हणतात काय ग रमा, गप्प का बसलीयस? तुझे हे गप्प राहणं अधिक भीतीदायक वाटतं या, नेमकी चाललंय तरी काय रमा? आजी म्हणते काय मनात आहे सांग बरं. अक्षय म्हणतो रमा आता काही विचार नको आणू बाई मनात, आता आहे सगळं जागेवर थांबव, कुठलाच विचार आणू नकोस. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी विश्वास नाही ठेवणार आहे तिच्यावर. रेवाचं बोलणं, तिचे ते आशू, हात जोडणं,
आसरू दाखवणं खोटे खोटे, ते सगळं काही ती जरी बदलली असली तरी आणि रमा इकडे तिकडे बघायला लागते. नसेलच बदलली म्हणजे नाहीच बदलणार ती, पण तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. काहीही झालं तरी तिच्यावर विश्वास मी नाहीच ठेवणार आहे. त्यामुळे डोंट वरी, कुणीही घाबरू नका, मी नाही विश्वास ठेवणार आहे. पुन्हा एकदा विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं ठरणार आहे आणि याची जाणीव आहे मला. आता अजूनही रेवा रडत असते आणि तांबटकर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. काही झालं ना विशू, तरी रमा अक्षयचा विश्वास जिंकूनच राहणार आहे मी. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे आणि अगदी थोडक्यात बघूया. पेपरला दुसऱ्या दिवशी छापून आलेलं असतं, प्रसिद्ध उद्योगपती तांबटकर यांच्या कृपेने अण्णांची शाळा वाचली. आनंद म्हणतो याचंच टेन्शन होतं, हे उपकाराचं ओझं. तरी म्हणते सगळ्यांच्या समोर आता असं सिद्ध होणार की तांबटकरच्या उपकारामुळे सगळं काही चांगलं झालंय. अक्षय म्हणतो रमा तू का शांत आहेस ग? रमा म्हणते झालंय का तुमच्या सगळ्यांचं? बोलू का मी आता काहीतरी? हो बोल, तेच अपेक्षित आहे आम्हाला. रमा आता शांत उभी राहिलेली असते, म्हणजे रमा नक्कीच काहीतरी विचार करत असते. मित्रांनो, रमाच्या या शांततेमागे नेमकी काय विचार आहे किंवा आता काय पाऊल उचलणार आहे रमा, हे जर बघायचं असेल आपल्याला, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, धन्यवाद.